हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे आफ्रिकेतील. गोष्टीचं नाव आहे द मॅन हू नेवर लाईड. 3.7 पेज नंबर 76. म्हणजे काय तर कधीही खोटं न बोलणारा माणूस. गोष्टीचं मी वाचन करते आहे, तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे. द वन स्पेशल थिंग अबाउट मोहम्मद वॉज दॅट ही नेवर टोल्ड अ लाय. मोहम्मद हा गोष्टीमधला एक व्यक्ती आहे, एक माणूस आहे. त्याच्याविषयी एक खास गोष्ट होती, ती म्हणजे तो कधीही खोटं बोलत नसे. इट्स नॉट व्हेरी इझी टू डू दॅट. ते करणं फारसं सोपं नसतं. बघा, आपल्याला खोटं बोलू नये असं आपण नेहमी ऐकत असतो, सांगत असतात आपल्या बाई. तरीसुद्धा कधीकधी आपल्या तोंडून नकळत खोटं बोललं जातं. परिस्थितीनुसार आपल्याला तसं वागतो आपण. पण हा जो होता, हा कधीच खोटं बोलत नव्हता. बट मोहम्मद वॉज अ वाईज मॅन. ही केप्ट हिज आईज ओपन टू वॉट वॉज गोईंग ऑन अराउंड हिम अँड चूज हिज वर्ड्स केअरफुली. तो खोटं बोलत नसे, पण त्याच्याकडे एक खास गोष्ट होती, म्हणजे तो अतिशय सुज्ञ होता. आपल्या आजूबाजूला काय घडत आहे याकडे तो डोळे उघडे ठेवून पाहत असे. आणि प्रतिक्रिया देताना मात्र आपले शब्द तो काळजीपूर्वक निवडत असे. म्हणजे मनात आले म्हणून वाटेल तसं बोलायचं असं तो करत नसायचा. ही बिकेम फेमस ॲज द मॅन हू नेवर लाईड. म्हणूनच तो काय प्रसिद्ध झाला, तर कधीही खोटे न बोलणारा गृहस्थ, न बोलणारा माणूस म्हणून तो प्रसिद्ध झाला. इवन पीपल हू लिव्ड 20 days अवे न्यू अबाउट हिम. अगदी 20 दिवस चालावे लागेल इतक्या दूर अंतरावर असणाऱ्या लोकांनाही त्याच्याविषयी माहिती होती. बघा, पूर्वी आता आपण अंतर मोजायचं असेल तर 2 किलोमीटर आहे, 50 किलोमीटर लांब आहे, किंवा 1 तासभर लागेल असं मोजमाप सांगितलं जातं. पण पूर्वी कसं होतं की एक गाव लांब आहे किंवा तुला 2 दिवस चालावं लागेल एवढं अंतर आहे त्या गावाचं, अशी परिमाणं होती. आता ह्यांनी कसं परिमाण वापरलं आहे की 20 दिवस चालावे लागेल. म्हणजे ह्याची ख्याती, ह्याची कीर्ती इतकी होती की 20 दिवस चालत जाऊन जे गाव येईल त्या गावातल्या लोकांनासुद्धा या मोहम्मदविषयी माहिती होती की हा कधीच खोटं बोलत नाही. When people told the king about Muhammad, the king was not ready to believe it. लोकांनी जेव्हा त्या राजाला मोहम्मदविषयी सांगितलं, तेव्हा राजाचा काही त्यावर विश्वास बसला नाही. तो विश्वास ठेवायला तयारच नव्हता. ब्रिंग धिस मॅन टू मी, ही सेड. या माणसाला माझ्याकडे घेऊन या, राजाने सांगितलं. सो मोहम्मद वॉज बॉट बिफोर द किंग. म्हणून मोहम्मदला राजापुढे आणण्यात आलं. मोहम्मद, इज इट ट्रू दॅट यू नेवर टेल अ लाय. मोहम्मद, तू कधीही खोटे बोलत नाहीस, हे खरं आहे का? महाराजांनी त्याला विचारलं. येस युअर मॅजेस्टी. अतिशय नम्रपणे त्यांनी उत्तर दिलं, होय महाराज. अँड यू विल नॉट टेल अ लाय इन फ्युचर. आणि भविष्यात तू कधीही खोटे बोलणार नाहीस. नेवर युअर मॅजेस्टी. बघा, नेक्स्ट पेजवरती आहे. काय म्हणाला आहे तो? कधीच नाही महाराज. द किंग लुक्ड ॲट द मोहम्मद थॉटफुली. बी केअरफुल. समटाइम्स वी डोंट इवन नो हाऊ द लाय गेट्स ऑन आवर टंग. राजाने मोहम्मदकडे विचारपूर्वक पाहिले. काळजी घे हां, काही वेळा खोटे आपल्या जिभेवर कधी येते हे समजतही नाही. बघा, धड्याच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हटलं, कधीकधी आपण आपल्याही नकळत किंवा परिस्थितीनुसार खोटं बोलून जातो.
तर तशी परिस्थिती तुझ्यावरही येऊ शकते, तेव्हा तू काळजी घे, असं राजाने त्याला सूचना दिली. सम डेज पास. द किंग कॉल्ड मोहम्मद अगेन. काही दिवस निघून गेले. राजाने मोहम्मदला पुन्हा बोलावलं. वेन मोहम्मद केम, द किंग वॉज जस्ट कमिंग आउट ऑफ हिज पॅलेस. मोहम्मद जेव्हा आला तेव्हा राजा जो होता तो त्याच्या राजवाड्यातून नुकताच बाहेर येत होता. देअर वेअर मेनी पीपल अराउंड हिम. ही वॉज गोईंग ऑन अ हंट. त्याच्या आजूबाजूला अनेक लोक होते. तो शिकारीला चालला होता. बघा, राजा शिकारीला, राजे महाराजे जात असत तेव्हा त्यांच्याबरोबर ते त्यांचं थोडंफार सैन्यसुद्धा घेऊन जात असत. तसे अनेक लोकांना त्यांनी आपल्याबरोबर घेतलं होतं. द किंग कॉल्ड मोहम्मद ओव्हर टू हिम. मोहम्मद, आय एम गोईंग ऑन अ हंट अँड देन टू माय समर पॅलेस. राजांनी मोहम्मदला आपल्याकडे बोलावलं आणि काय म्हणाला, मोहम्मद, मी शिकारीला जात आहे आणि नंतर मी माझ्या उन्हाळ्याच्या काळात वस्ती करीत असलेल्या राजवाड्यात जाणार आहे. राजाचा राजवाडा तर आहेच, पण उन्हाळ्याच्या काळात म्हणजे उन्हाळ्यामध्ये थंड वाटावं म्हणून थंड हवेच्या ठिकाणीसुद्धा त्यांनी एक राजवाडा बांधलेला असतो राजांनी. तिथे तो जाणार आहे त्याची शिकार झाल्यानंतर, असं सांगितलं. The king spoke as he walked towards his horse. He held the horse mane and put his foot in the stirrup. त्यांनी काय केलं, आपल्या घोड्याच्या दिशेने जाता जाता हे वाक्य बोलला आणि त्यांनी घोड्याची आयाळ धरली. मानेवरती जे केस असतात त्याला आयाळ म्हणतो, मेन, ती धरली आणि त्यांनी आपले डावे जे पाऊल होतं ते स्ट्रूप म्हणजे रिकीब, घोड्याची जी वरती चढण्यासाठी असं लोखंडाची एक कडीसारखा भाग केलेला असतो, चामड्याच्या पट्ट्यामध्ये ती कडी अडकवलेली असते, त्याच्यामध्ये पाऊल ठेवून घोड्यावर स्वार होता येतं. तर त्या रिकिबीत त्याने पाऊल ठेवले. देन ही टर्न टू मोहम्मद अँड सेड, Now run to summer palace and tell the queen to prepare a big feast for me and my people, including you. Hurry. पाऊल ठेवलं त्यांनी आणि मोहम्मदकडे तो वळून म्हणाला, आता तू घाई कर, लवकर लवकर जा माझ्या उन्हाळ्याच्या राजवाड्याकडे, थंड हवेच्या ठिकाणी बांधलेल्या राजवाड्याकडे जा आणि राणीला सांग, माझ्याकरता आणि माझ्या माणसांकरता मोठी मेजवानी तयार करून ठेव. हां, आणि तूसुद्धा त्या मेजवानीला येणार आहेस. जा बरं, घाई कर, लवकर जा. मोहम्मद टर्न अराउंड अँड hurried to the summer palace. मोहम्मद टर्न केलं, त्यांनी वळसा घेतला आणि झपाट्याने तो उन्हाळ्याच्या राजवाड्याकडे निघाला. When he left, the king began to laugh. I am not going anywhere today. Just wait till Muhammad tells this lie to the queen. तो जेव्हा निघून गेला, मोहम्मद राणीला सांगायला की हे सगळेजण येत आहेत मेजवानी तयार कर म्हणून, तो निघून गेलेला बघताच राजा जोरजोरात हसू लागला. मी आज कुठेच जाणार नाही आहे आणि मोहम्मद राणीला हे असत्य सांगेल तोपर्यंत मी जरा वाट बघतो. म्हणजे राजा एक प्रकारे त्याची परीक्षा घेत होता, तो कशा पद्धतीने फसला जाईल, कशा पद्धतीने तो खोटारडा आहे हे दाखवता येईल, म्हणून राजाने खोटं खोटंच त्याला तसा निरोप दिला होता. मोहम्मद गेव मी The next day the king went to the summer palace. Did Muhammad tell you to prepare a feast for me yesterday? It was a lie. दुसऱ्या दिवशी राजा त्याच्या उन्हाळ्याच्या राजवाड्यात गेला आणि
राणीला विचारलं, मोहम्मदने काल तुला माझ्याकरता मेजवानी तयार करायला सांगितले का? ते खोटं होतं. मोहम्मद गेव मी युअर मेसेज येस्टरडे, द क्वीन आन्सर्ड. राणीने उत्तर दिलं, मोहम्मदने काल मला तुमचा संदेश दिला. मोहम्मद सेड, मे बी द किंग विल कम हिअर बाय नून, मे बी ही वोंट. मग राणी म्हणाली, मोहम्मदने असं सांगितलं, राजा कदाचित इथे दुपारच्या सुमारास येईल आणि कदाचित येणारही नाही. नेक्स्ट पेज, पेज नंबर 78. And what does that mean? Tell me for sure. I told Muhammad. राजा काय म्हणाला? त्याचा काय अर्थ होतो? मला खात्रीपूर्वक सांग, मी मोहम्मदला म्हटले. बट मोहम्मद सेड, आय कांट टेल यू फॉर शुअर. म्हणजे मोहम्मदनी काय सांगितलं, राजा दुपारच्या भोजनाला इथे येतील सुद्धा किंवा नाही पण येणार. मग राणीसुद्धा गोंधळली ना, नक्की त्यांचा निरोप काय आहे, ते येणार आहेत की नाही. म्हणून तिने मोहम्मदला विचारलं, तू मला नीट खात्रीपूर्वक सांग बरं. बट मोहम्मद सेड, आय कांट टेल यू फॉर शुअर. I don't know whether the king put his right foot in the stirrup or whether he put his left foot on the ground again after I left. So we just waited for you yesterday, but you didn't come. मोहम्मद काय म्हणाला, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. राजाने आपले उजवे पाऊल रिकिबीवर ठेवले किंवा मी निघाल्यानंतर त्याने आपले पाऊल पुन्हा जमिनीवर ठेवले की काय हे मला माहीत नाही. म्हणजे त्याने सुद्धा अंदाज घेतला. राजाने आधी तो असताना एकच पाऊल ठेवलं होतं, मग दुसरं पाऊलसुद्धा त्या रिकिबीमध्ये अडकवून राजाने घोड्यावर स्वार झाला की ठेवलेलं पाऊलसुद्धा त्यांनी खाली काढलं आणि जाण्याचा निर्णय रद्द केला. हे त्याला नक्की माहीत नव्हतं, त्यामुळे त्यांनी जे बघितलं तेच सांगितलं आणि तसंच उत्तर दिलं. आणि त्या उत्तरावरून राणी समजून गेली की काल आम्ही तुमची केवळ प्रतीक्षाच करत राहिलो, परंतु तुम्ही आला नाहीत. म्हणजे राणीनीसुद्धा ओळखलं की राजा येईलसुद्धा नाहीसुद्धा. त्या उगाचच एवढं जेवण सगळं स्वयंपाक बनवून जर तो वाया गेला तर, म्हणून ती फक्त वाट बघत राहिली राजाची. When the king heard this, he was taken aback. He agreed that Muhammad was really a wise man who only spoke what he saw with his own eyes. Nothing more, nothing less. आणि राजाने जेव्हा राणीचं हे उत्तर ऐकलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. त्याच्या हे लक्षात आलं, त्यांनी हे मान्य केलं की मोहम्मद हा खरोखरीच अतिशय हुशार माणूस आहे. त्याने त्याच्या स्वतःच्या डोळ्याने जे पाहिले तेच तो बोलला, जास्तसुद्धा नाही आणि कमीसुद्धा नाही. म्हणजेच त्याचा जो गुण आहे नेहमी खरं बोलण्याचा, तो त्यांनी बरोबर पाळला होता. तर अशी ही आफ्रिकेतील एक लोककथा आहे. समजली मुलांनो गोष्ट? थँक्यू.